आया सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 7 जुलैचे करंट अफेअर बघणार आहोत. सुरुवात करूयात पहिल्या इम्पॉर्टंट न्यूजची. ती आहे 17वे ब्रिक्स शिखर परिषद. ब्रिक्स शिखर परिषद जे आत्ता करंटली चालू आहे त्याच्याबद्दलची ही न्यूज होती. तर याच्यामध्ये ब्रिक्स एक्झॅक्टली काय आहे ते आपण आधी बघूयात. तर ब्रिक्स म्हणजे काय आहे, ज्याची स्थापना 2009मध्ये झालेली आहे आणि दक्षिण आफ्रिका दॅट वॉज हा शेवटचा देश होता समावेश होणारा, जो 2010मध्ये समावेशित झाला. यामध्ये बाकी सदस्य देश म्हणजे ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका. आत्ता 2024 म्हणजे मागच्या वर्षी काही नवीन सदस्य जे नवीन ॲड झाले आहे ब्रिक्समध्ये ते आहेत इजिप्त, इथिओपिया, इराण आणि UAE. हे खरंच लक्षात ठेवण्यासारखे, कारण यावर प्रश्न येऊ शकतात. तर परत एकदा बघा, 2024मध्ये 4 नवीन देश जे आहेत ते ब्रिक्सचा भाग झालेले आहेत. तर त्यापैकी आहेत इजिप्त, इथिओपिया, इराण आणि UAE. तर ब्रिक्स एक्झॅक्टली काय आहे, तर ब्रिक्स हे रिप्रेझेंट करतं, हे प्रतिनिधित्व करतं कशाचं, तर जगातल्या टोटल 60% लोकसंख्या आणि GDP पैकी जी जगातली पूर्ण GDP आहे त्यातल्या 30% GDP कमावणारे कंट्रीज आणि पॉप्युलेशनला हे याचं प्रतिनिधित्व केलं जातं ब्रिक्स थ्रू. तर आत्ताचं जे ब्रिक्सचं समिट आहे ते ब्रिक्सचं समिट जे आहे ते 17वे ब्रिक्सचं समिट आहे. आणि तर हे कुठे चालू आहे, हे सध्या चालू आहे रिओ डी जानेरो, ब्राझीलमध्ये. 2026मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी भारताला याचं अध्यक्षपद भूषवायला मिळणार आहे. तर त्यामुळे यावर्षी ब्रिक्स अटेंड करणं आणि हे आपल्यासाठी महत्त्वाचा एक स्टेप होता. यात आत्ताचा जे यजमान कंट्री आहे ते आहे ब्राझील, ज्याला ती अध्यक्षता मिळाली आहे. आता जेव्हा हे 17वे ब्रिक्स समिट झालं त्याच्यामध्ये भारताने मुख्य कुठले इनिशिएटिव्स घेतले किंवा कुठल्या अनाऊन्समेंट केल्या होत्या, तर त्याच्यापैकी एक आहे हे जे न्यू डेव्हलपमेंट बँक आहे, NDB, न्यू डेव्हलपमेंट बँक. ही जी आहे ती मागणी आधारित तत्त्व आणि दीर्घकालीन टिकाऊपणाचे यांनी पालन केलं पाहिजे. सो न्यू डेव्हलपमेंट बँक जर कुठल्या कंट्रीजला आणि कुठल्या प्रोजेक्टसाठी जर लोन देत असतील तर की मागणी कशाची आहे, कशाची सगळ्यात जास्त सध्या गरज आहे आणि सस्टेनेबल काय आहे, दीर्घकालीन टिकणारे जे प्रोजेक्ट्स आहेत किंवा जास्तीत जास्त लोकांना ज्याचा फायदा होईल, या प्रकारच्या प्रोजेक्ट्स आणि अशा कंट्रीजच्या इनिशिएटिव्सला न्यू डेव्हलपमेंट बँकने जास्तीत जास्त सपोर्ट केला पाहिजे. त्यानंतर विज्ञान संशोधन भांडार म्हणजे काय, की जागतिक दक्षिणेच्या देशांना फायदा होईल असे विज्ञान आणि संशोधन भांडार स्थापन करावे. सो अशी एक इन्स्टिट्यूट किंवा हे एस्टॅब्लिश केलं पाहिजे, विज्ञान संशोधन भांडार, ज्याच्याने काय होईल की आपण जो ग्लोबल साऊथ म्हणतो किंवा जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, पुअर अँड डेव्हलपिंग कंट्रीज, सो त्यांना त्याचा विज्ञान आणि इनोव्हेशन आणि संशोधनाचा जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे, याच्यासाठी हा इनिशिएटिव्ह आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची संसाधने, कोणत्याही देशाने अत्यावश्यक संसाधने तंत्रज्ञानाचे शस्त्रीकरण करू नये. तर थोडक्यात काय आहे, तुम्ही टेक्नॉलॉजी आणि जे इम्पॉर्टंट संसाधने आहेत त्यांचा शस्त्र म्हणून वापर करू नका. जे ग्लोबल सप्लाय चेन काही ठिकाणी ब्लॉक केलं जातं, त्याचं करंट एक्झाम्पल म्हणजे चायना, जे आपल्याकडच्या औषधांसाठी इम्पॉर्टंट आहेत इन्ग्रेडियंट्स, ते ॲक्च्युली कमी एक्सपोर्ट केले जातात चायनाकडून. सो हे एक प्रकारे शस्त्रीकरणच आहे, सप्लाय चेनचं शस्त्रीकरण करणं. आणि सप्लाय चेन ज्याची मोनोपली आहे तो जर याचं शस्त्रीकरण करायला लागला तर या सगळ्यामध्ये जो कॉमन पर्सन असतो, कॉमन सिटिझन असतो, तो सगळ्यात जास्त सफर होतो. सो इथे भारताची हीच मागणी आहे की अशा प्रकारचे शस्त्रीकरण कुठल्याही कंट्रीने केलं नाही पाहिजे. त्यानंतर दहशतवाद विरोधी कारवाई मतलब अँटी टेररिझमच्या दृष्टीने ह्यांचं बोलणं आहे की अँटी टेररिझमसाठी स्ट्रॉंग मेजर्स घेतले पाहिजे. म्हणजे काय की निर्बंध जास्त लादली पाहिजे. जे आपण अशा कंट्रीज आहेत आणि ज्या पण असे काही इन्स्टिट्यूट्स जे असतील जे ह्याला बॅकएंडनी जरी सपोर्ट करत असतील तरीही त्याच्या विरोधात कंट्रीजनी आणि ग्लोबली सगळ्यांनी मिळून खूप स्ट्रॉंग ॲक्शन्स घेतली पाहिजे. सो हे इंडिया आणि PM मोदी जेव्हा ब्रिक्स समिटमध्ये बोलले तर हे सगळे मुद्दे त्यात मांडण्यात आले होते. आता आपण त्यात नेक्स्ट न्यूज बघूया. ती नेक्स्ट न्यूज आहे इंडिया इस्रायल लोरा डील. तर हे लोरा काय आहे, तर लोरा म्हणजे काय आहे, तर लॉंग रेंज आर्टिलरी. लोरा म्हणजेच लॉंग रेंज आर्टिलरी क्षेपणास्त्र. सो हे जे क्षेपणास्त्र आहे ते आपण अजून इस्रायलकडून घेतलं नाही आहे. सो असे प्लॅन्स आहेत की हे घेतलं जाऊ शकतं.
मग हे एक्झॅक्टली काय आहे, जो ही जी क्षेपणास्त्र प्रणाली आहे याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय आहे की पहिली गोष्ट म्हणजे हे इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज यांनी हे डेव्हलप केलं आहे, ठीक आहे. आणि हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. सो बॅलिस्टिक म्हणजे काय की सपोज या लँडवरून जर ते इथून सोडण्यात आलं तर त्याचा जो कर्वेचर आहे तो हा बॅलिस्टिक फॉर्ममध्ये वरती खूप हाय अल्टिट्यूडला जाऊन नंतर तो परत जमिनीवर येतो. दॅट इज ते म्हणजे हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. आता ह्याची रेंज काय आहे तर हे 400 किलोमीटर एवढी त्याची रेंज दिलेली आहे. 400 किलोमीटर मारक क्षमता असलेलं हे क्षेपणास्त्र आहे, जे तुम्ही हवेतून सोडू शकता, जमिनीवरून किंवा इव्हन समुद्रावरूनही डागता येते. आता ह्याच्यामध्ये बाकी कुठले फीचर्स आहेत तर GPS प्रणाली आहे, अँटी जॅमिंग तंत्रज्ञान आहे. दुर्गम भागात जर म्हणजे लक्ष्य करायचे असतील तर त्यासाठीही सुसज्ज वॉरहेड हे याच्यामध्ये या क्षेपणास्त्रामध्ये आहे. यामुळे काय होणार आहे तर खरं तर इंडियाची डीप स्ट्राईक करण्याची जी क्षमता आहे त्यात खूप वाढ होणार आहे. आणि जर अशी पॉसिबिलिटी आली की एखाद्या आकस्मित किंवा नियोजित अशी एखादी जर युद्ध परिस्थिती आली तर त्यामध्ये इंडियाची जी बाजू आहे, भारताची जी बाजू आहे ती अजून जास्त स्ट्रॉंग होईल. आता ह्याचा ॲक्च्युली सिग्निफिकन्स काय समजला जातो तर भारताचं जे लष्करी धोरण आहे, ज्याला सर्जिकल स्ट्राईक आणि प्रोॲक्टिव्ह रिस्पॉन्स आपण म्हणत आहोत, तर या सगळ्याला, या संकल्पनांना अधिक ताकद मिळते. आपण पुढचा न्यूज बघणार आहे, ती म्हणजे ही आहे AERB. तर AERB काय आहे, हे आहे ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड, AERB. सो याच्यामध्ये एक्झॅक्टली काय आहे, सो हा जो ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड आहे AERB हा 1983मध्ये फॉर्म केला होता. आणि याचा कशासाठी वापर आहे, ह्याचं काय काम आहे तर भारतातील अणुऊर्जेच्या वापराच्या संदर्भात नियामक आणि सुरक्षा कार्यांचे पर्यवेक्षण करण्यासाठी याची स्थापना झालेली आहे. म्हणजे थोडक्यात काय की सेफ्टी इन्श्युअर करणं आणि रेग्युलेटरी कंप्लायन्सेस जर कुठेही न्यूक्लिअर एनर्जी वापरात होणार असेल तर त्याच्यासाठी जे रेग्युलेशन्स लागतात, त्याचे जे कंप्लायन्स आहेत ते होत आहेत की नाही हे बघण्याचं काम जे आहे ते अणुऊर्जा नियामक मंडळ म्हणजे काय AERB, ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड हे करतो. आणि ह्याची स्थापना 1983मध्ये झाली आहे. याचं मिशन काय आहे तर भारतातील आयनीकरण म्हणजे काय की आयोनायझेशनसाठी जर ह्याचा कुठे वापर होत असेल, आयोनीकरण, किरणोत्सर्ग आणि अणुऊर्जेच्या वापरामुळे लोकांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी जर कुठला धोका निर्माण होणार असेल तर असा होऊ नये याच्यासाठी काय काय कंप्लायन्स घेतले पाहिजे, काय काय सेफ्टी घेतली पाहिजे, तर याची दखल आणि याची काळजी हे मंडळ घेतं. आता ह्याचं मुख्यालय जे आहे ते हेडक्वार्टर जे आहे ते मुंबईमध्ये आहे. सो AERB जे आहे त्याची जर आपण संस्थेमध्ये कुठले सदस्य आहेत ते बघितले तर एकूण 6 सदस्यांचं हे मंडळ आहे, ज्याच्यामध्ये 2 सदस्य जे आहेत हे पूर्णवेळ सदस्य असतात. आणि त्याच्यामध्ये हे जे 2 सदस्य तर ते कोण आहेत, एक म्हणजे ह्याचा आहे अध्यक्ष, ठीक आहे. आणि हा जो अध्यक्ष असतो तो आणि एक सचिवालयाचे कार्यकारी संचालक जे आहेत ते ह्याचे पूर्णवेळ सदस्य असतात. आणि बाकी अजून 4 सदस्य आहेत. मग हे कुठले आहेत ते विविध विषयांमधले एक्सपर्ट्स आहेत, त्यांचासुद्धा या मंडळात समावेश करण्यात आलेला आहे. सो आजच्या दिवसाच्या याच इम्पॉर्टंट न्यूज होत्या. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अँड आपण उद्या परत भेटूया उद्याच्या इम्पॉर्टंट न्यूजसहित. थँक्यू.